नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत दोडक्याचे पराठे आणि ते सुद्धा मेथीची भाजी घालून। चवीला इतके सुंदर बनतात आणि सॉफ्ट सुद्धा, खूपच सॉफ्ट बनतात मंडळी। हे पराठे ना तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये खाऊ शकता, लहान मुलांच्या टिफिन मध्ये देऊ शकता, किंवा मग अगदी तुम्हाला कुठेतरी बाहेर गावी जायचे ना तर बरोबर नेण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे मंडळी। तर चला सुरुवात करूया। आपल्याला लागणार आहे एक मोठ्या साईजचा दोडका, मुठभर कोथिंबीर आणि त्यापेक्षा डबल आपल्याला मेथीची भाजी घ्यायची आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या सुद्धा घेणार आहोत आपण। तर सगळ्यात अगोदर दोडका स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे मी, आणि मेथीची भाजी सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। हे असं केल्यामुळे काय होतं, कोथिंबीरीची जी टेस्ट ना ती पराठ्यांमध्ये खूप छान येते आणि रंग सुद्धा पराठ्यांचा अप्रतिम येतो मंडळी। आणि पिठांमध्ये ना आपण घेतोय 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ। याऐवजी ना तुम्हाला असं वाटलं की ज्वारीचं पीठ नाही तर तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी बाजरीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ सुद्धा वापरू शकता। तर इथे मी 3 ते 4 चमचे दही सुद्धा घालणार आहे, त्यामुळे काय होतं पराठे मस्त सॉफ्ट होतात। त्याचबरोबर 1 चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे। हे सगळं छान मिक्स करायचंय मंडळी, आणि मसाले किंवा मग आणखी काय काय टाकायचं साहित्य ते सुद्धा बघून घेऊयात। तर ह्याच्यामध्ये ना मी चवीनुसार मीठ घालून घेते, थोडीशी साखर सुद्धा घालायची आहे। साखर घातल्यामुळे मेथीच्या थेपल्यांना एक छान टेस्ट येते, म्हणून साखर नक्की ऍड करा। त्याचबरोबर 1 चमचाभर धना पावडर, 1 चमचा हळद पावडर घालणार आहे, आणि अगदी थोडीशी लाल मिरचीची पावडर सुद्धा ऍड करूया, त्यामुळे काय होतं रंग आणखी सुरेख येतो पराठ्यांना। 1 चमचाभर जिरे सुद्धा घालून घेऊयात। हिंग घालायचा आहे थोडासा, आणि भरपूर तीळ घालायचे आहेत मंडळी। चांगले 2-3 चमचे तीळ घाला, कारण ते थेपल्यांमध्ये खूप छान दिसतात आणि टेस्ट पण अप्रतिम येते त्याची। परत एकदा सगळं मिक्स करायचं आहे, आणि यामध्ये ना आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घेणार आहोत। तुमच्याकडे वेळ असेल तर अर्ध्या तासासाठी रेस्ट देऊ शकता पिठाला, किंवा मग डायरेक्टली बनवायला घेतले तरी सुद्धा चालेल। थोडासा तेलाचा हात लावून पीठ एकसारखं करून घेऊयात। हे असं पीठ बनवून तुम्ही फ्रीजमध्ये 1 रात्रभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकता, म्हणजे सकाळच्या गडबडीच्या वेळेस तुम्ही टिफिन किंवा ब्रेकफास्टसाठी हे झटपट पराठे बनवू शकता। पीठ आहे त्याला छान रेस्ट देऊन झाली आहे। आता मी याचे छान थेपले लाटून घेणार आहे, एकसारखे व्हावेत थेपले किंवा पराठे, म्हणून मी ते डब्याच्या झाकणाने त्याला कट करून घेणार आहे। आणि नंतर गरम तव्यावर दोन्ही बाजूला 1-1 चमचा तेल किंवा साजूक तूप लावून हे पराठे मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंडळी। तुम्हाला जर बरोबर न्यायचे असेल कुठे बाहेरगावी वगैरे तर छान थंड करा आणि नंतरच टिफिन मध्ये पॅक करा। हे रायता बरोबर, दह्या बरोबर, चटणी बरोबर किंवा अगदी चहा बरोबर सुद्धा मस्त जातात हे थेपले। नक्की बनवून बघा, आणि बघू शकता अगदी सुंदर रंगाचे अप्रतिम चवीचे असे पराठे तयार आहेत। इथे मी गरम गरम चहा सुद्धा बनवलेला आहे। चहा बरोबर सकाळच्या वेळेला किंवा अगदी भुकेच्या वेळेस जर ह्याचे काहीतरी मिळालं ना समोर तर मन मस्त आनंदित होऊन जातं। आमच्या घरी सर्वांना खूप आवडणारा असा हा मेनू आहे। प्रत्येक आठवड्यामध्ये एकदा तरी मी असे प्रकारचे पराठे किंवा थेपले बनवतच असते। हे असं केल्यामुळे काय होतं, लहान मुलांच्या पोटामध्ये भरपूर भाज्या जातात मंडळी। तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, आणि अशा साध्या सोप्या छान छान आणि झटपट बनणाऱ्या घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू मंडळी। असंच प्रेम देत राहा। बाय बाय।